पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊन आवाजामध्ये बदल होईल. ज्ञानेश्वर वयाल याच गावचे सुपुत्र आणि राष्ट्रभाषेमध्ये त्यांचं सुंदर समालोचन आपल्या समोर येईल. थँक्यू. हेलो, धन्यवाद सबका सर. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. श्रीशा 11 गिरौली और चेरोबा दहिवली के बीच आज के दिन का ये दूसरा मुकाबला. टॉस जीता चेरोबा दहिवली के कप्तान ने और पहले किया फील्डिंग का फैसला. मैडम अंपायर विशाल पाटिल सर रसायनी, उनका ग्रीन सिग्नल. प्रारंभिक दो बल्लेबाज ऑन स्ट्राइक ऋषि हाथमोड़े, तो नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर करान प्रसाद पाटिल. बैकफुट के ऊपर जाके खेला शॉट थर्ड मैन और गली के बीच में से रफ्तार के साथ गेंद गई नॉन स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. में उड़ाया इस गेंद को, खिलाड़ी नहीं था गेंद के नीचे, गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. बैक टू बैक ये दूसरा शानदार चौका. चेरोबा दहिवली बनाम मयूर पाटिल बात करें तो श्रीशा 11 गिरौली के बीच आज के दिन का यह दूसरा मुकाबला बिग फाइट मैच. प्रसाद पाटिल तैयार, उठाया इस गेंद के ऊपर अटैक हुआ, ऊंचाई मिली ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे. अनिकेत पाटिल वाटर कैच, शानदार कैच लपका और विकेट नंबर पहला बीच मैदान से बाहर. ऋषि हाथ मोड़े बैक टू द पवेलियन. पहली गेंद मयूर बात करें तो 4 आए, दूसरी गेंद के ऊपर 4 और तीसरी गेंद विकेट निकाला प्रसाद पाटिल ने ऋषि हाथमोड़े का. 3 गेंदे इस ओवर की हुई समाप्त. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे टीम श्रीशा 11 गिरौली. बेहतरीन मुकाबला, बेहतरीन आयोजन, बेहतरीन नियोजन. सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024 का शानदार कारवा इस नारपोली सरजमीन के ऊपर. हमारे दीपक शेठ पाटिल और उनकी पूरी टीम, उनका भी स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से. आज इस प्रतियोगिता का मयूर यह दूसरा दिन है और दूसरे दिन का मुकाबला नंबर 2 है बीच मैदान में. पहला मुकाबला जीता देवयानी 11 बोरले टीम ने. यह मुकाबला कौन सी टीम जीतेगी बीच मैदान में? एक तरफ चेरोबा दहिवली तो दूसरी तरफ श्रीशा 11 गिरौली टीम. प्रसाद पाटिल आरंभिक गेंदबाज. P1 का ओवर, 2 खिलाड़ी तीसरे सर्कल के बाहर. नेट नंबर 3 पे मनीष इस टीम के कप्तान. गिरौली पक्ष दहिवली के बीच ये मुकाबला. विशाल पाटिल सर और सत्यवान काकड़े सर, 2 ऑफिशियल अंपायर बीच मैदान में. मयूर पाटिल हमारे साथ एज ए स्कोरर और रोशन जी सबकाल हिंदी का बड़ा नाम है रायगढ़ ग्रामीण टेनिस का. बेहतरीन गेंद ऑफ साइड जो ऑफ यॉर्कर गेंद, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, गेंद के विकेट कीपर के दस्तानों में. डॉट की समाप्ति, डॉट के साथ टोटल 8 रन. 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. पहली 2 गेंदों के ऊपर 2 शानदार चौके, तीसरी गेंद के ऊपर लाजवाब कैच शॉट लॉन्ग ऑन में अनिकेत पाटिल का और उसके बाद डॉट गेंद. उठाया इस बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में क्लियर करने की कोशिश थी. अक्षय गायकर ने जरूर प्रयास किया, कैच हुआ ड्रॉप. जीवनदान मिला मनीष को और इस 2 रनों के साथ टोटल आया 10 रन.
नुकसान पे। यहां से समाप्त हुआ। टोटल की बात करें तो 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं टीम श्रीशा 11 गिरोले टीम का टोटल। शानदार मैच नंबर 2 बीच मैदान में चेरोबा दहिवली बनाम श्रीशा 11 गिरोले के बीच। पहला ओवर प्रसाद पाटिल ने खर्च किए 11 रन, 14 रन माफ कीजिएगा, और एक सफलता हासिल की। आउट होने वाले बल्लेबाज ऋषि आत्मोड़े 3 गेंदें खेली और 8 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। ऐसे में कोटे का मयूर पहला टीम की तरफ से, दूसरा ओवर अनिकेत पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे टीम चेरोबा दहिवली की तरफ से। 4 ओवर का यह मैच। आए हुए तमाम दर्शक, अतिथि मान्यवर जो इस मंच और मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं, उनका हम सरपंच, उप सरपंच, सदस्य ट्रॉफी 2024 में स्वागत करते हैं। अनिकेत तैयार, ये दिखेगा पहली गेंद के ऊपर डंडा बाहर, विकेट नंबर 2 बीच मैदान से बाहर। करण हाथमोड़े बैक टू द पवेलियन। सोमण्णे गावचे युवा नेते आदरणीय नितीनजी भांडेकर यांना विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत। टोटल मयूर बात करे तो 14 रन 2 विकेट के नुकसान पे। नंबर 4 पे बल्लेबाज वेदांत मोरे इनाट नंबर 4 की पोजीशन पे आ चुके हैं। पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की गेंदबाज अनिकेत पाटिल ने करण हाथमोड़े का आउट किया। 2 विकेट के नुकसान पे 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। आज के दिन का दूसरा मुकाबला चेरोबा दहिवली बनाम श्रीशा 11 गिरोले के बीच। पहला ओवर किया प्रसाद पाटिल ने, खर्च किया 14 रन, एक सफलता हासिल की, और यहां से नारपोली विलेज एंड की तरफ से गेंदबाज अनिकेत पाटिल तैयार। अनिकेत पाटिल दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट से उठाया। इस बीच वेदांत मोरे ने आते बल्ले का फेस खोला। ऊंचाई लंबाई थोड़ी सी कम थी, ऊंचाई ज्यादा। विकेट नंबर 3 तू चल में आया। ऐसी सिचुएशन में गिरोले टीम तो विकेट नंबर 3 बीच मैदान से बाहर। नंबर 5 के ऊपर बल्लेबाज दीपेश हाथमोड़े। बैक टू बैक 2 सफलता हासिल की गेंदबाज अनिकेत पाटिल ने। हैट्रिक के द्वार के ऊपर दस्तक दे रहे गेंदबाज अनिकेत पाटिल बीच मैदान में। क्या इस प्रतियोगिता की पहले हैट्रिक अनिकेत पाटिल अपने नाम करेंगे इस नारपोली सरजमीन के ऊपर, या फिर नए बल्लेबाज दीपेश हाथमोड़े बड़ा अटैक करेंगे अनिकेत पाटिल के ऊपर? ये आने वाला वक्त तय करेगा। बीच मैदान में 14 रन 3 विकेट के नुकसान पे श्रीशा 11 गिरोले टीम का टोटल बीच मैदान के ऊपर। अनिकेत पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से, सामने दीपेश हाथमोड़े। छोटी गेंद, इस गेंद को खेला मिड विकेट, बाउंड्री को क्लियर किया, गेंद के सीमा रेखा के बाहर। शानदार चौवा। और 4 के साथ टोटल की बात करें तो 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। दीपेश हाथमोड़े ने आते बल्ले का फेस खोला, मिड विकेट बाउंड्री को क्लियर किया।
4 रनों के साथ अपना खाता खोला। गिरोले टीम का टोटल आ चुका 18 के ऊपर। इस बार इस गेंद को लॉफ किया, स्टैंड एंड डिलीवर नजाकत के साथ क्लियर किया। लॉन्ग ऑफ सीमा के बाहर 6 रनों के लिए। या दरम्यान आमचे पाहुणे आदरणीय विश्वजित हातमोडे साहेब यांचं या मैदानामध्ये आगमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ये गेंद ये प्रेशर है, चौवा उसके बाद 6, उसके बाद ये गेंद आई वाइट। अतिरिक्त रन संख्या से टोटल में बढ़ोतरी 1 रनों के साथ टोटल 25 रन। 25 के ऊपर टोटल आ चुका है बीच मैदान में। शानदार बल्लेबाजी, बल्लेबाज दीपेश हाथमोड़े द्वारा बीच मैदान में बैक टू बैक 2 सफलता हासिल की। उसके बाद चौवा आया, उसके बाद आया स्टैंड एंड डिलीवर वाला लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन। एक और बड़ा हिट, ये शानदार, ये बड़ा, ये लंबा छक्का मिड विकेट बाउंड्री के बाहर। धन्यवाद डीजे। छोटा पैक बड़ा धमाका बीच मैदान के ऊपर। दीपेश हाथमोड़े का बल्ला आग उगलता हुआ नजर आ रहा है। टोटल की बात करें तो 31 के ऊपर टोटल आ चुका है टीम श्रीशा 11 गिरौले का। पहले मुकाबले में 86 रन थे दिव्यानी 11 बोरले टीम के। इस मुकाबले में कितने रन बनेंगे, कितने रनों का टारगेट खड़ा होगा चेरोबा दहिवली टीम के सामने बीच मैदान के ऊपर। इस बार फिर से एक बार खेला, खाली इलाका था और यहां से गेंद गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। शानदार चौवा, बैक टू बैक चौथा बड़ा हिट दीपेश हाथमोड़े के बल्ले से। धन्यवाद आकाश। 2 ओवर का खेल मयूर यहां से समाप्त हुआ। टोटल की बात करें तो 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। कल रायगढ़ मुंबई की बड़े बड़े टीम इस मैदान के ऊपर खेली थी और सुपर 5 में प्रवेश किया है भूमि 11 माडा टीम ने। शेलू टीम के कप्तान और कोपर टीम के कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है। शेलू बनाम कोपर, इसके बाद मुकाबला होगा। गेंदबाज निशांत पाटिल, एक और एक यंग टैलेंट गेंदबाज दहिवली टीम का। सामने मनीष, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर दीपेश हाथमोड़े। टोटल की बात करें तो 35 रन 3 विकेट के नुकसान पे टीम श्रीशा 11 गिरौले। 4 गेंदे 20 रनों की नायाब पारी खेली है और जिस पारी की तलाश थी मयूर पाटिल, वो पारी बीच मैदान के ऊपर दीपेश हाथमोड़े द्वारा। 2 ऑफिशियल अंपायर, आपको खिलाड़ियों को अलर्ट करना है। 25 मिनट का वक्त आपको देना है हर इनिंग के लिए। द ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर मैन अंपायर विशाल जी पाटिल सर और स्क्वायर लेग अंपायर सत्यवान जी काकड़े सर। गेंदबाज निशांत पाटिल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। ये गेंद, इस गेंद को खेला, शॉट गली को चीरती हुई गेंद गई यहां से सीधा बाउंड्री के बाहर। एक और शानदार चौवा। लॉस ऑफ 3 विकेट्स। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं बीच मैदान में। पहले ओवर में मयूर बात करें तो बने थे 14 रन, उसके बाद बने 21 रन, 14 और 21 बने थे 35
और इस ओवर की शुरुआत चौवे के साथ निशांत पाटिल गेंदबाजी की भाग दौड़ संभालते हुए नजर आ रहा है नारपोली विलेज एंड की तरफ से। कितने रन बनाएगी गिरोले टीम, कितने रनों का टारगेट खड़ा होगा बीच मैदान के ऊपर। इस बार इस गेंद को खेला हल्के हाथों से स्टीयर किया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद बैक टू बैक दूसरा चौवा। इस प्रतियोगिता में और नाम है मनीष हाथमोड़े। टोटल की बात करें तो 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। बैक टू बैक दो चौवे, दो बड़े हिट। क्या कमबैक करेंगे गेंदबाज निशांत पाटिल बीच मैदान में? विकेट की तलाश होनी चाहिए बीच मैदान में टीम दहिवली के गेंदबाजों को। उड़ाया इस बीच, शानदार स्ट्रोक, लॉन्ग ऑफ सीमा रेखा को क्लियर किया। इस ओवर का यह पहला छक्का। पहली गेंद 4, दूसरी गेंद 4 और तीसरी ओवर पिच के ऊपर आया नंबर 6 लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए। टोटल की बात करें मयूर तो 49। अभी सलाह मशवरा किया जा रहा है गेंदबाज निशांत पाटिल के साथ। सभी खिलाड़ी एक साथ आए, निशांत पाटिल को समझाया किस लेंथ और लाइन के साथ आपको गेंदबाजी करनी है बीच मैदान में, क्योंकि 49 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मनीष और उनके साथ दीपेश हाथमोड़े बीच मैदान में। शोल्डर का इस्तेमाल किया, ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद और इस वाइड के साथ 50 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं। जरा तालियों के साथ स्वागत होना चाहिए गिरोले टीम का। 50 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार साझेदारी मनीष और दीपेश की। गेंदबाज निशांत तैयार बीच मैदान में, राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार इस गेंद को खेला बैक टू द बॉलर, इस गेंद को फील्ड किया निशांत पाटिल ने। डॉट की समाप्ति और डॉट के साथ टोटल वहीं पे 50 रन। और ये जो डॉट था वो 100वां डॉट था इस प्रतियोगिता का। क्या नजर है देखिएगा मयूर पाटिल की, एक एक गेंद उन्हें याद है। इस बार इस गेंद को लॉफ किया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर को चिरा, गेंद गई डीप में और यहां से विकेट जाता हुआ गिरोले टीम का। विकेट नंबर 4 बीच मैदान से बाहर। मनीष हाथमोड़े बैक टू द पवेलियन। चौथा झटका लगा टीम श्रीशा 11 गिरौले को। शानदार बल्लेबाजी की बीच मैदान में। बल्लेबाज मनीष ने 8 गेंदे और 20 रनों की शानदार और नायाब पारी बीच मैदान में। और जिस पारी की जरूरत थी टीम गिरौले को, शेलू बनाम कोपर बनाम शेलू के बीच यह मुकाबला। इसके बाद होगा टॉस के लिए आइएगा आप शेलो और कोपर टीम के कप्तान। निशांत पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। शानदार गेंद, छोटी गेंद थी, पटक चपकते गेंद गए विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल सबका सर समाप्त हुआ और टोटल की बात करें तो 4 विकेट के नुकसान पे 50 रन ऑन अ बोर्ड। दूसरे ओवर के एनालिसिस करें तो अनिकेत पाटिल ने किया दूसरा ओवर, 21 रन खर्च किया, 2 सफलता हासिल किया। और तीसरा ओवर निशांत पाटिल ने किया। पहले 2 गेंदों के ऊपर 2 चौके आने के बावजूद खर्च किए 15 रन, 1 सफलता। अंतिम ओवर गेंदबाज
विशाल पाटिल। विशाल पाटिल अंतिम ओवर करेंगे टीम चेरोबा दहिवली की तरफ से। स्लॉग ओवर, टेनिस में जिसे डेथ ओवर कहा जाता है, ऐसे माउंट ऑफ स्ट्राइक दीपेश। अंतिम ओवर, बीच मैदान के ऊपर गेंदबाज विशाल पाटिल के माध्यम से चेरोबा दहिवली की तरफ से गेंदबाज तैयार। इस गेंद को खेला, गेंद गई यहां से बात करें तो डीप में खिलाड़ी था अक्षय गायकर ने इस गेंद को फील्ड किया। एक रन मिलेगा महज, दूसरी की कोशिश जरूर कर रहे थे बल्लेबाज। आहा नाना हुआ। ऐसे में अंडरस्टैंडिंग अच्छी थी दो बल्लेबाजों के बीच। एक ही रन मुकब्बल किया। 1 रनों के साथ टोटल की बात करें तो 51 रन। 51 के ऊपर आ चुका है टोटल श्रीशा 11 गिरोले टीम का। अंतिम 5 गेंदें इस पहले सत्र की मयूर पाटिल आने बाकी है। 5 गेंदों में कितने रन यहां से बनाएगी गिरोले टीम, कितने रनों का टारगेट खड़ा होगा अपोजिशन दहिवली टीम के सामने, क्योंकि एक दूसरे की कमजोरी एक दूसरे की मजबूती अच्छी तरह से जानती है दोनों भी टीमें। एक तरफ गिरोले, दूसरी तरफ दहिवली। 51 रन 4 विकेट के नुकसान पे। अंतिम ओवर, गेंदबाज विशाल पाटिल के माध्यम से। दहिवली टीम को ऑन फील्ड अंपायर आपको अलर्ट करना है, टाइम बहुत जा रहा है इस मुकाबले में। 5 गेंदे ऑन स्ट्राइक निखिल हथमोड़े। उठाने की कोशिश, बल्ले का किनारा लगा, यहां से जरूर सेफ लैंडिंग हुई। विशाल पाटिल खुद गेंद के नीचे दौड़े थे। प्रसाद पाटिल ने अंतिम वक्त बैकअप अच्छा किया और यहां से तीसरी की कोशिश करने वाले थे बल्लेबाज, मगर 2 रन मुकब्बल हुए और 2 रनों के साथ टोटल की बात करें तो 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। पहली 2 गेंदें शानदार फेंकी विशाल पाटिल ने। पहली गेंद के ऊपर बात करें मयूर तो सिंगल आया, दूसरी के ऊपर आया डबल। 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं इस मुकाबले में टीम श्रीशा 11 गिरोले का टोटल। इसके बाद मुकाबला होगा कोपर बनाम शेलू के बीच। शेलू टीम के कप्तान और कोपर के कप्तान आपको टॉस के लिए आना है। इस बार उड़ाया इस गेंद को, निखिल हथमोड़े ने इस गेंद को लॉब किया और जैसी बल्ले के रडार में गेंद आई, गोली की रफ्तार से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रन। धन्यवाद। 59 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार इस गेंद को खेला, हल्के हाथों से स्टीयर किया, गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, सिंगल जरूर मिला। सिंगल के साथ संतुष्ट हुआ बल्लेबाज। 1 रन के साथ 60 रन 60 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं टीम गिरौले। अंतिम 2 गेंदे, 2 गेंदों में 10 अगर आते हैं तो 70 रन बनेंगे बीच मैदान में। दीपेश ने इस गेंद को लॉफ किया, शॉट फाइन लेकर क्लियर किया, आउटफील्ड तेज है, गेंद गई डीप में, प्रोटेक्शन था इस गेंद के लिए। अक्षय गायकर ने इस गेंद को फील्ड किया, दूसरी की कोशिश और यहां से 2 रन मुकब्बल। 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 62 रन। 62 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अंतिम गेंद इस सत्र की और इस ओवर की। इस गेंद के ऊपर अगर 6 आते हैं मयूर तो बनेंगे 68, 68 डॉट आती है तो 62, और अगर 4 आएंगे तो बनेंगे 66। कितने नंबर इस अंतिम गेंद के ऊपर आएंगे? ऑन स्ट्राइक बल्लेबाज दीपेश हाथमोड़े। गेंदबाज तैयार। अंतिम गेंद हाथ से छूटी विशाल पाटिल के और ये 9 गेंद और अगली गेंद होगी फ्री हिट। 63 रन 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दीपेश हाथमोड़े ऑन स्ट्राइक, शानदार बल्लेबाजी उनके माध्यम से बीच मैदान में। अंतिम गेंद के ऊपर कितने रन आएंगे? अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, विकेट कीपर चुके, बैकअप अच्छा जरूर किया था महेश पाटिल ने। 1 रन मिला और इस 1 रन के 22 के तौर पे अंतिम गेंद के ऊपर रन, और इस 1 रन के साथ पहला सत्र खत्म हुआ दोस्तों। टोटल बना 64 रन। जीत के लिए 24 गेंदे और कंपलसरी 65 रनों की जरूरत चेरोबा दहिवली को। ठोक दीजिए।
24 गेंदे और 65 की जरूरत है टीम चेरोबा दहिवली को। क्या ये रन आसानी के साथ बना पाएगी बीच मैदान में चेरोबा दहिवली टीम, या फिर इस रनों को रोका जाएगा बीच मैदान में? गेंदबाजी के तौर पे श्रीशा 11 गिरोले के गेंदबाजों द्वारा इसका आंखों देखाल सुनाएंगे दूसरे सत्र में हमारे साथी समालोचक मित्र और हमारे गुरु आदरणीय रोशन जी सबकाल सर, धन्यवाद। मान्यवर आपण पाहाल नीरज गायकर साहेब आहेत, विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। सन्माननीय नीरज गायकर आहेत दहिवलीहून, विनंती करेन त्यांना की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। तदनंतर मी विश्वजित हातमोडे आहेत गिरवल्याहून, त्यांना विनंती करेन की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। जरूर आज विश्वजित हातमोडे साहेबांचा वाढदिवस आहे आणि ईश्वर चरणी आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करू की तुम्हाला उदंड निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो, अशी ईश्वर चरणी आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर चरणी प्रार्थना करूया। विश मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द ग्रेट डे विश्वजित हातमोडे सर, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप लक्ष शुभेच्छा असतील। दुसरे आदरणीय नीरज गायकर, आपणाला विनंती करेन की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। नीरज गायकर दहिवलीहून आहेत मान्यवर, त्यांचं आपण स्वागत। मान्यवर आणि खेळाडू सुद्धा आहेत। नक्कीच पहा क्रिकेटमध्ये हे सगळं मिळतं, खेळ मिळतो, चांगली माणसं, चांगली ओळख, सन्मान, मान, सगळं काही आहे या क्रिकेटमध्ये। स्वागत केलं जाते, स्क्रीनवर आपण पाहू शकाल नीरज गायकर दहिवलीहून आहेत, त्यांचं स्वागत या स्वागत कक्षामध्ये। मयूर पाटील आमच्या बरोबर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आज दुसरा दिवस आहे। दर्जेदार गुणलेखक म्हणून पनवेल तालुक्यामध्ये नक्कीच एक गरुड भरारी घेताना अगदी अपडेट सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रत्येक ग्रुपवर क्रिकेटच्या पाहायला मिळतील। पाहू शकाल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण काल सुरुवात केली। या स्पर्धेमध्ये आपल्याला अजून आनंद, खूप रात्रीच्या अंधारामध्ये खूप आनंद असतो, ज्यामध्ये खास करून मी अरुण मस्कर साहेब आहेत ज्यांची कॅन्टीन आपल्याला पाहायला मिळेल। तिथे अगदी दर्जेदार उत्कृष्ट दर्जाचं जेवण सुद्धा आपल्याला मिळेल, नाश्ता, ऑमलेट अशा सर्व पद्धती तिथे आपल्याला खायला मिळतील। त्यानंतर सचिन पाटील आहेत जवळच आपले चायनीज कॉर्नर, आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था त्यांच्याही तिथे पाहायला मिळेल, जरूर आस्वाद घ्या। विशा सर काय सन्माननीय हरिश्चंद्रजी कुरंगळे, आपल्याला विनंती करेन यावं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। मॅच आहे चेरोबा दहिवली आणि श्रीशा 11 गिरवले। काय भन्नाट इनिंग खेळले गिरवले टीमच्या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात। फर्स्ट पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल। टाइम इज ऑन, समोर विशाल पाटील सर आहेत, दक्षता घ्या, टाइम मोस्ट इम्पॉर्टंट, कारण खूप वेळेला महत्व देणारे अंपायर्स आहेत, जज आहेत, ते सगळी देखरेख त्यांच्या माध्यमातून केली जाते। पहिला गोलंदाज दीपेश हातमोडे बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार, वेळ घालू नका, आपल्याला 5 मिनिटांसाठी अलर्ट केलं जाते पहिल्या षटकामध्ये। वर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार आहे। पहिला बॉल यावेळी अपील केली जाते लेग बिफोर विकेट साठी। पहा निलेशजी मगर, विशाल पाटील आहेत, त्यांनी जर लगातार 3 चेंडूंवर 3 षटकार जर ठोकले तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। निलेश हेअर कटिंग सलूनचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सोमटणे इथे त्यांचं शॉप आहे। त्यांच्या माध्यमातून जर विशालनं लगातारच्या 3 चेंडूंवर 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे।
दोन्ही संघासाठी आणि खास करून जर दीपक सर आपण पाहिलं तर दहिवली गावासाठी ही मॅच नाहीये, प्रतिष्ठेची लढत आहे. कारण आज दहिवली गावचे बरेचसे ग्रामस्थ इथे बसलेले आहेत, सदस्य, सरपंच. यस अंपायर. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार. नक्कीच चर्चा करूया आपण या विषयाची. ओव्हर द विकेट यावेळेला एज लागली, ब्रश केलं आणि शॉट थर्ड मॅनला असलेला खेळाडू मात्र सुरेख झेल टिपतोय. पहिला विकेट पाहायला मिळेल. विशाल पाटील याला माघारी परतावं लागेल. तरी कुठे मयूर मॅच असतात ना त्यावेळेस संघांना खेळणं फार महत्वाचं असतं. कारण प्रत्येक जण आपण आणि त्यातल्या त्यात त्या ऑनलाईन मॅच असल्या ना तर घरी बसून कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाचा वडील, कुणाची आई, कुणाची बहीण या सगळी लोक ही मॅच पाहत असतात. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला परफॉर्मन्स देणं आणि खास करून दहिवली टीमसाठी एका ग्रामपंचायतीमध्ये मधला हा संघ आहे. त्यामुळे मी म्हणेन स्वतःच्या मैदानावर दहिवली संघ खेळतोय आणि गिरवले संघ अगदी नेबर टीम आहे, शेजारी टीम आहे. या दोन टीम मधली लढत 65 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. पहिला विकेट तर आपण विशाल पाटील एक मोठा अडसळ मी म्हणेन दूर केलाय बॉलरनं. दीपेश हातमोडे छोटस गिरवले गाव परंतु कमालीची इनिंग क्रिकेटमध्ये. अलॉंग द कार्पेट, स्टेट डाऊन द ग्राउंड, ऑफ साइड ला प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. प्रत्येक षटकामध्ये मोठा रिझल्ट घेणं महत्वाचं अपेक्षित असणार आहे. अन्यथा मग या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. कारण इथे नॉकआउट राऊंड आहेत, हे लीग स्पर्धा नाही आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक मॅच महत्वाची असणार आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे. यावेळेला मस्त फटका सजवण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर नव्हता. बॅकच्या रडार मध्ये बॉल आला नाही. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फील्ड केला जातोय. धडपड होते, जरा घाई गडबड सुद्धा होते. याच दरम्यान धावा कंप्लीट केल्या जात आहेत, त्या 2 धावा. 2 धावा टीमची टोटल 2 न मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. चिरोबा दहिवली आणि शिशा 11 गिरवले या 2 संघांमध्ये ही जबरदस्त मॅच. ओव्हर द विकेट दीपेश हातमोडे कमालीची गोलंदाजी अद्याप. शॉट ऑफ लेन यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न फसला. 4 खेळाडू जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. सगळे एकमेकांचे चेहरे बघत राहिले आणि मधी चेंडू ड्रॉप झाला. जबाबदारी घ्यावी लागते, जबाबदारी शिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही. मग तो तुमचा वैयक्तिक जीवन असू द्यात, संसार असू द्यात, राजकीय क्षेत्र असू द्यात किंवा खेळ असू द्यात, यामध्ये तुम्हाला जबाबदारी घेणं फार महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये जेव्हा बऱ्याच वेळ झेल हवेमध्ये असतो, बरेचसे खेळाडू झेल खाली असतात, तेव्हा कॉलिंग असणं फार महत्वाचं असतं. त्याचा अभाव मात्र गिरवली टीम मध्ये पाहायला मिळाला. जीवनदान मिळाला खेळाडूला. या दरम्यान धावा कंप्लीट झाली, 4 धावा. यावेळेलाही मिस्टामिंग स्ट्रोक आहे. अंदाज बांध. जबर कमालीची कॅच आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत हवेमध्ये झेल होता तोपर्यंत असं वाटत होतं की बिलकुल अंदाज बांधता येत नाही या खेळाडूला. आणि पाठीमागच्या पावलांवर धावत येऊन एक सुरेख झेल टिपला गेला. विकेट. अनिकेत हताश होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. परंतु याचं नाव क्रिकेट. मगाशी तुम्ही दुःख दिलं सेम कॅच घेऊन प्रतिस्पर्धी संघाला, तो मात्र वाजपा इथे काढलेला आहे. गोलंदाजी करत असताना टीम गिरवलेनं, एकीकडे गिरवले, एकीकडे आपण दहिवली टीम पाहू शकता. सन्माननीय हरीशजी कुरंगळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी विनंती असेल सन्माननीय हरीशजी कुरंगळे, त्यानंतर रामदास मुकादम साहेब आहेत नारपोलीहून, मंगेश मस्कर आहेत नारपोलीहून, यांना विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रमोद पाटील हाही तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. आज साम्य पहा किती दोन्ही संघांमध्ये आहे. ओळखून येत नाहीये विरोधी पक्षातला खेळाडू कोणता आणि बॅट्समन कोणता. कारण
युनिफॉर्म जर आपण पाहिलात ना तर जवळजवळ सेम, जवळजवळ जर पाहायला गेलं रेड अँड ब्लू कॉम्बिनेशन आहे युनिफॉर्म मध्ये. फक्त ब्लॅक हँड आहेत दोन्ही अपोजिशन टीम मध्ये, म्हणजे अर्थातच दहिली संघामध्ये, त्यामुळे थोडंसं ओळखून येतोय. अन्यथा सर्व काही सेम युनिफॉर्म, परंतु यावेळेला खेळ मात्र गिरवले संघाने दमदार केलाय. बॉलिंग सुद्धा तेवढीच. राज हातमोडे हा नवीन गोलंदाज वापरला जाईल. यावेळेला आपण पाहिलं अलॉंग द कार्पेट घरंगळत गेलेला हा चेंडू मात्र फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे सरकताना 5 धावा धावपळकावर. ओव्हर द विकेट. राज हातमोडे पुन्हा एकदा तयार असणार. यावेळेला समोर असणारा बॅट्समन अनिकेत, माफ करा, प्रमोद पाटील आहे समोर. प्रसाद पाटील आणि प्रमोद पाटील ही मिडल ऑर्डर मधले बॅट्समन आपल्याला पहा. वाह काय जबरदस्त, अगदी विषारी चेंडू होता. अफलातून अफलातून मी म्हणतोय खूप मॅटर करतात असे. जेव्हा गोलंदाजी आपण एवढी जबरदस्त करता त्यावेळेस खूप प्रेशर असतो प्रतिस्पर्धी संघावर, आणि तेच काम मात्र इथे करताना गिरवली टीमचे दोन्ही फॉर्मॅट मध्ये ऑल इज वेल, सगळं काही व्यवस्थित घडते गिरवली संघासाठी. मात्र यावेळेला फुल टॉस बॉल होता, टॉस केलाय त्या बॉलला आणि जाणार हा मला तर वाटतं विकेट. सन्माननीय सचिनजी हातमोडे आहेत गिरवल्याहून. आपणालाही विनंती केली जाईल की या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपलंही स्वागत करतो. नुसती क्रिकेटची स्पर्धा नाही आहे, तर इथे जे मान्यवर असतात त्यांचं मान सन्मान हे सगळं या स्पर्धेमध्ये घडत असतं. अगदी बारीक लक्ष असतं आयोजकांचं सुद्धा, आणि खास करून दीपकजी पाटील यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत. केशवजी म्हात्रे, केशवजी भगत दापिलीहून आहेत, त्यांनाही विनंती करेन यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय जितेंद्रजी हातमोडे आपणालाही विनंती असेल. बरेचसे मान्यवर, कारण जवळचे संघ आहेत. मी कालच विचार केलेला की आज गर्दी होणार, अजून रात्रीच्या सत्रामध्ये अजूनही प्रेक्षक पाहायला मिळतील. जवळचे संघ जर राहिले तर अजून गर्दी होणार आहे क्रिकेटमध्ये, आणि जेव्हा प्रेक्षक असतात तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेटला मजा असते. आडव्या बॅटनं बिलकुल ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणतात, की फुटवर्कचा वापर नव्हता, शॉट सिलेक्शन नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, या सगळ्यांचं सूत्र चुकलं आणि बॉल मात्र काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल झाला. अशा वेळेला धावसंख्या स्टॉप आहे, 5 धावा धावपळकावर. बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता की फ्लिक करायचं होतं, परंतु दांडी गुल झाली. लेग स्टंप उडवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. अजून एक मोठा हादरा यावेळेला मात्र टीम दहिवली संघाला. गिरवले संघ अगदी ताकदीनं फेस करतोय प्रतिस्पर्धी संघाला. मी मगाशीच म्हटलं एक छोटंसं गाव आहे गिरवले, आय थिंक एकाच गावाची ग्रामपंचायत आहे आणि छोटंसं गाव. त्या छोट्याशा गावामधून हा आलेला संघ मात्र आज मोठी कामगिरी करतोय म्हसोबाच्या या मैदानावर. नारपोली गावचं हे मैदान सुसज्ज असं मैदान. समोर आपण पाहिलं उंच उंच टेकड्या. दिवस रात्री क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनलमध्ये क्वालिफाय मागच्या वर्षी आपण पाहिली, ही हा संघ होता गिरवली संघ. यावेळेला काय कमालीची इनिंग, यावेळेला उडवला फुल टॉस बॉलला. मात्र रिझल्ट काय येणार याची प्रतीक्षा. यावेळेला झेल ड्रॉप झाला. आय थिंक यावेळेला आम्हाला पहा बरोबर ऑनसाइडला जे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे त्या सीमारेषा दिसत नाहीये, कारण मध्ये बॅनर आहे. त्यामुळे आम्हाला अंपायरचा कॉल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. परंतु ऑनलाईन जे प्रेक्षक लाईव्ह पाहत असतील त्यांना स्पष्ट दिसत असेल. यावेळेला मात्र झेल ड्रॉप झाला आणि याच दरम्यान धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावा टीमची टोटल 2 न पुढे सरकत असताना
फक्त धावा आहेत 12 चेंडूंमध्ये 7 धावा. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि 58 धावांचा प्रवास करायचा आहे. वेळ खूप कमी आहे अर्थातच दहिवली टीमला, कारण 12 चेंडू 58 धावा म्हणजे सरासरी आपण पकडा किती वेगानं आपल्याला खेळावं लागेल तरच या स्पर्धेमध्ये आपण टक धरून राहू शकता. परंतु गिरवली टीमच्या खेम्यामध्ये जर आपण पाहिलं प्रचंड शांतता आहे. कोणताही खेळाडू एकमेकांच्याकडे पाहती नाहीये, बोलती नाहीये, फक्त मॅच बघतायत. काय होणार या मॅचचं शेवट. दहिवली टीमचा खेमा पूर्णतः शांत. डगआउट आमच्या बरोबर उजव्या साईडला बनवण्यात आलेला आहे आणि वातावरण मात्र एकदम थंड आहे. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल नितेश म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवर नारपोली विलेज एंड कडून तयार असणार नितेश. पहिला बॉल फुलटॉस. बरेचसे चेंडू फुलटॉस फेकले गेलेले आहेत. अद्याप आपण या 2 षटकांच्या मागील 2 षटकांचा विचार केला, परंतु त्या फुलटॉस चेंडूंवर जो रिझल्ट यायला हवा होता तो रिझल्ट मात्र अजिबात पाहायला मिळाला नाही. मोठे फटके म्हणजे सीमारेषेच्या बाहेर बॉल नेता आला नाही तर मात्र गॅप शॉट शोधायचे असतात. त्या तंत्रामध्ये कुठेतरी कमजोर ठरली अर्थातच चिरोबा दहिवली टीम. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन, लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्यामुळे प्रत्येक बॉलला ज्यावेळेस चेंडू फेकला जातो त्यावेळेस फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जातं. डाव्या हाताचा बॅट्समन गोलंदाज जर असला तर त्याच्या हातामध्ये नॅचरल स्विंग असतो. फलंदाज जर असता तर मग गतिमान पद्धतीने धावा बनवण्यामध्ये माहीर असतो असं म्हटलं जातं. परंतु यावेळेला मात्र चतुर गोलंदाज आहे. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रत्येक येणारा गोलंदाज. नितेश म्हात्रे 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळतोय. ओव्हर द विकेट. शॉर्ट पुल केला या बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. जवळजवळ 2-2.5-3 फूट हवेमध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि आपल्या संघासाठी जरूर 3 धावा वाचवल्या या खेळाडूने. टोटलचा जर विचार केला दोन्ही मॅच, मगाची ही मॅच आपण मयूर पाहिली तर जवळजवळ एकतर्फी होताना पाहिली. या मॅच मध्ये सुद्धा असं वाटतंय की कुठेतरी अवसान गेलाय की काय मी म्हणेन टीम दहिवली संघाचा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार असणार. मोठे फटके बघायला मिळत नाही परंतु ती प्रतीक्षा संपतीये. आत्ता तयार झाला बॅट्समन. शांत बसणार नाही. आम्ही मारू शकतो क्षमता आहे षटकाराला. मस्त फटका. 6 मात्र धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. खूप शॉर्ट बॉल फेकला गेलेला आणि त्या चेंडूला मात्र वेळ होता बॅट्समनकडे. बॅकफुटवर गेली, जागा बनवली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यावेळेला मात्र नितेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय आणि याच दरम्यान एकही धाव पूर्ण केली जाते. परंतु काही फरक पडणार नाहीये मी म्हणेन टीम गिरवलेला, कारण ज्या स्थितीमध्ये सध्या गिरवले टीम आहे मी म्हणेन विजयाच्या अगदी समीप पोहोचण्याचं काम हे गोलंदाज मात्र पार पाडतायत. षटकार जरूर आला. धावसंख्या आहे फक्त 16 धावा. 65 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 16 धावा अद्याप बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे प्रमोद. फसतोय फटका फसतोय. अशा क्षणाला मात्र अंपायर्स यांच्याकडे आशाळभूत नजरेनं विशाल पाटील सर, एक मातब्बर नाव, रायगड ठाणा, सातत्यानं बिजी सॅल्यूट असणार हे पूर्ण पॅनल आपण पाहू शकता, ज्यामध्ये महत्वाचं नाव आपण विशाल पाटील सर, त्यानंतर आपण पाहू शकाल सत्यवान काकडे सर असतील, त्यानंतर आपण धुळे सर असतील अलिबागहून, यांचा संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीअंती टोटलचा जर विचार केला तर धावा आहे त्या मात्र 16 धावा. सहा चेंडू आणि 49 धावा. नॉट पॉसिबल. चमत्कार. अशा वेळेला एकच शब्द आठवतो, काहीतरी चमत्कार व्हायला हवा. जशा 40 धावा ठोकल्या गेलेल्या मागच्या मॅच मध्ये, तशा 40 धावा येतील का? तरी सुद्धा 49 पाहिजेत. म्हणजे अवघड आहे, खूप अवघड आहे. चमत्कार नसतात होत, फार कमी पर्सेंटेज मध्ये अशा मोठमोठ्या षटकं येत असतात. आता फक्त
एक एन्जॉय करायला हवा, स्वीट फिनिश करायला हवी. मोठा फटका जरूर आला यावेळेला, खूप उंच आहे आणि लांबही तेवढाच षटकार आला. जबरदस्त प्रतीक याच्या गोलंदाजीवर पहिल्यांदाच तडाखा उठवला बॅट्समन. षटकार आला. षटकाराच्या माध्यमातून 22 धावा आपण धावफलकावर पाहाल. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असणार. यावेळेला सेट डाऊन द ग्राउंड खेळला या फटक्याला अलॉंग द कार्पेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे, चुकी करणार नाहीये. एकच धाव आता औपचारिकता बाकी आहे. टीमचे टोटल जर आपण पाहिलेत तर 23 धावा आहेत धावफलकावर. उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकानं या खेळाडूला मात्र मागच्या गतवर्षीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ही ट्रॉफी त्याला मिळालेली होती. यावेळेला मात्र पहिल्या बॉलवर षटकार खातोय, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय की काय. ओ जबरदस्त बॉल, क्या बात है भाई. या जीवघेण्या गोलंदाजीवर मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. अर्थातच प्रतिस्पर्धी संघासमोर स्वीट फिनिश तरी कशी करायची हाही मोठा प्रश्न असेल प्रमोद समोर. 3 चेंडू अद्याप शेष आहेत. प्रतीक तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रतीक तयार. ओ ब्रश केलं यावेळेला. शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू मात्र झेल पकडतोय. आणखीन एक दे धक्का, आणखीन एक विकेट टीम दहिवलीचा. झाली बोर्ली विरुद्ध कराडे. सेम पोझिशन आपण पाहिली. मॅच वन साइड बोर्ली टीमने ती मॅच जिंकली. यावेळेला आपण पाहाल दहिवली टीम आहे एकीकडे. या इथे मात्र एकीकडे आपण पाहाल दहिवली आणि गिरवली टीम. या दोन टीम मध्ये सुद्धा काहीच तसंच घडताना पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेट उंच उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप वेळ आहे त्याच्याकडे आणि सुरेख झेल पकडला जातोय. आत्मविश्वास प्रबळ आहे. ज्यावेळेस आपलं सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं ना तेव्हा क्षेत्ररक्षकही साथ देत असतो. आणखीन एक विकेट. चेंडूंवर 2 विकेट प्राप्त करतोय. आता शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या बॉलवर जर विकेट मिळाला तरी पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते मयूर. मागच्या रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक आय थिंक नसावी. पहिली विकेट हॅट्रिक आणि तो रेकॉर्ड स्वतःच्या नावावर दर्ज करतोय का हा खेळाडू हे फार बघण्यासारखं असेल. ज्या खेळाडूचं गोलंदाजाचं नाव आहे प्रतीक हातमोडे, गिरवली टीमचा हा गुणवान गोलंदाज. शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट सुद्धा प्राप्त केलेले आहेत. विकेट हॅट्रिक वर उभा आहे हा गोलंदाज आणि विकेट हॅट्रिक नाही परंतु खूप खराब क्षेत्ररक्षण. चौकार आला आणि चौकाराच्या माध्यमातून मात्र अशा वेळेला विजय प्रस्थापित करतोय. बॅटिंग गोलंदाजी करत असताना टीम श्रीशा 11 गिरवली टीम आणि या स्पर्धेला निरोप देणार शिरोबा दहिवली टीम. हार्ड लक. पुढच्या टुर्नामेंटसाठी आपलं बेस्ट ऑफ लक असेल. विशाल पाटील जे सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. शेक हँड करायचं दोन्ही टीमनं, एकमेकांना निरोप द्यायचा आहे स्पर्धेमधून. विजयाचा जल्लोष साजरा करत असताना आपण पाहू शकता श्रीशा 11 गिरवली टीम. आज थोडासा खराब खेळ जरूर झाला मी म्हणेन टीम दहिवलीचा. काही हरकत नाही आहे, भरपूर क्रिकेट आहे अजून समोर. आत्ता सुरुवात आहे क्रिकेटला. तर खूप मॅचेस खूप टुर्नामेंट्स आपल्याला या हंगामामध्ये म्हणजे अर्थातच 2024चा जर शेड्यूल पाहिलात ना तर संपूर्ण पॅक आहे, पॅक शेड्यूल आहे. त्यामुळे खूप मॅचेस खेळायच्या आहेत.
आणि या माससाठी कमालीची इनिंग खेळणारा फलंदाज आपण पाहू शकता, ज्याने 7 चेंडूंना फेस करताना 23 धावांची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 4 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या. खेळाडूचं नाव आहे दीपेश हातमोडेसाठी जोरदार टाळ्या. सन्माननीय हरीशजी कुरंगळे, विनंती करेन आपल्याला की आपल्या शुभहस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे दीपेशला. वेल प्लेड दीपेश, शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी तुमच्या संघाला आणि तुलाही. विशालजी पाटील, आपणाला विनंती करेन, आयोजकांच्या वतीनं सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत नवनिर्वाचित, आणि आयोजकांच्या वतीनं आपल्याला इथे पाचारण करण्यात येत आहे स्वागत कक्षामध्ये. विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. दीपेश हातमोडे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी आपण तत्काल यावं. स्क्रीनवर आपण पाहू शकाल मान्यवरांचं स्वागत. अर्थातच सोमटणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत, त्यांचं आपण स्वागत पाहू शकाल. गिरवले टीम मात्र आज खुश असणार. पहिल्या सत्रामध्ये मनीष हातमोडे सुद्धा पहा, आज चांगला खेळला मनीष सुद्धा, आणि खूप चांगल्या टुर्नामेंट्स त्यांच्या माध्यमातूनही गिरवले गावामध्ये अगदी ऑर्गनाईज केल्या जातात. स्क्रीनवर आपण पाहू शकाल विशाल पाटील, सोमटणे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आहेत, त्यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. तदनंतर मी आमंत्रित करेन हरीश कुरंगळे, नारपोलीहून आहेत. हरीशजी कुरंगळे, आपणाला विनंती करतोय की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर विनंती असेल जितेंद्र हातमोडे, गिरवल्याहून आहेत, सन्माननीय जितेंद्रजी हातमोडे. जितेंद्रजी टकले आहेत, विनंती आहे आपल्याला की या आपण स्वागत कक्षामध्ये. जितेंद्रजी टकले साहेब, स्वागत कक्षामध्ये मी आमंत्रित करेन नवीन पाहुणे आमचे सचिनजी हातमोडे गिरवल्याहून आहेत. त्यांना विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.